महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा मानला जातो। यंदा रविवारी 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे। या दिवशी भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास, रुद्राभिषेक, पूजा आणि रात्रभर जागरण करत असतात। महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची मनोभावे आराधना केल्याने महादेवांची कृपा दृष्टी लाभते आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे। महाशिवरात्री का साजरी केली जाते, पुराणामध्ये काय आहे कथा, जाणून घेऊया सविस्तरपणे। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। पुराणातील कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि पार्वती यांचा विवाह झाला। समुद्र मंथनातून अनेक महत्त्वाच्या गोष्टींची निर्मिती झाली, परंतु यात समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले। या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शंकरामध्येच होती। त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन्न करून ब्रह्मांडाला वाचवलं। पण हे विष प्राशन्न केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि संपूर्ण देहाचा दाह होऊ लागला। वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला। त्यांच्या सर्व देवांनी भगवान शिवांना बरं वाटावं म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली। अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवाने तांडव नृत्य केलं। सकाळी महादेवांना बरं वाटलं, त्यानंतर त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला। या संपूर्ण घटनेमुळे सृष्टी वाचली, म्हणूनच या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात। भगवान शिवाचे शिवालीलामृत, महारुद्र, भजन, गायन इत्यादींचे आयोजन केले जाते। भगवान शिवांचे दर्शन घेऊन आशीर्वाद मिळवण्यासाठी आराधना केली जाते। भगवान शिवांच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते। 12 ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात। भगवान शिवांचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तेथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरवल्या जातात। शिवशंकराला 108 बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते। महाशिवरात्रीला कोटेधात्राचे फूल भगवान शंकराला वाहण्याची पद्धत देखील आहे। भगवान शिवाला भोळा शंकर असं म्हटलं जातं। उपासना केल्यानंतर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचंच कल्याण करणारा आहे असं म्हटलं जातं।